पाहूया। फेब्रुवारीमध्ये दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव द्यावं अशी मागणी अनेक सावरकर प्रेमींनी साहित्यिक महामंडळ, साहित्य महामंडळ आणि आयोजकांकडे केली होती आणि या मागणीची अखेर दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचं नाव देण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत एकमतानं घेण्यात आलाय। दिल्लीमध्ये फेब्रुवारीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या साहित्य संमेलनाचं स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव द्यावं अशी मागणी सावरकर प्रेमींनी केलेली होती। त्यांच्या या मागणीची दखल घेतली गेलेली आहे आणि संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचं नाव देण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत एकमतानं घेण्यात आलेला आहे। साहित्य क्षेत्रात सुद्धा सावरकरांचं भरीव योगदान आहे आणि साहित्य संमेलनाच्या स्थळाला, व्यासपीठाला किंवा प्रवेशद्वाराला सावरकरांचं नाव द्यावं अशी मागणी करण्यात आली होती। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, साहित्य महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे की दिल्ली इथं होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला, व्हीआयपी प्रवेशद्वार जे आहे त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याचा काही दिवसांपूर्वी मागणी झाली होती की जो मुख्य सभागृह आहे त्या मुख्य सभागृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची। मात्र आयोजकांकडून संजय नहार जे सरहद संस्थेचे प्रमुख आहेत आणि ही सरहद संस्था या साहित्य संमेलनाचं आयोजन करते आहे, त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की सभागृहाला आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यानंतर संजय नहार यांना धमक्या देखील आलेल्या होत्या। त्यानंतर जी काल मुंबईमध्ये बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये साहित्य महामंडळाने निर्णय घेतलेला आहे एका सभागृहाच्या प्रवेशद्वाराला, व्हीआयपी सभागृहाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्याचा। हा निर्णय महामंडळाने घेतलेला आहे, आयोजकांनी नाही, हे देखील इथं आपण स्पष्ट करायला हवं। निश्चित। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।